नमस्कार, मी बाळासाहेब भडके, नेक्सस फाउंडर पाथडी आणि व्हिडिओ शूट करतात ते सुखदेव साळवे सर, नेक्सस फाउंडर राहुरी. तर आपण नेवासा या ठिकाणी आलेलो आहेत ऊसाच्या शेतामध्ये. तर आपण शेतकऱ्याची ओळख करून घ्यावा. सांगा. गणेश संभाजी वावरे, नेवासा. नेवासा. आजची तारीख 1 तालुका नेवासा, जिल्हा. अहमदनगर. सर आज तारीख किती आहे? आज 1 फेब्रुवारी 2024. आपण नेवासा या ठिकाणी आलेलो आहे. तर बघा, ऊसाची साईज 1 महिन्याचा ऊस झालेला आहे. तर साईज एकदम लहान आहे. पानाची रुंदी 1 बोटापेक्षा कमीच आहे. आंतरपीक मका आहे. मका पण थोडी उंचीला कमीच आहे. तर आपण त्यांना नेक्सस रेव्होल्युशन कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट प्रोडक्ट देणार आहेत. तर पाहूया नंतर काय 1 महिन्याने काय होतं. पुन्हा वांग्याला पण त्यांना औषध द्यायचं आहे. सर आपल्याला या ऊसामध्ये काय काय बदल हवाय? फुटवे जादा निघले पाहिजे, ऊसाचा झाली पाहिजे, पानं रुंद झाली पाहिजे, ऊसाला फुटवा निघला पाहिजे, त्या पानांची ग्रीनरी वाढली पाहिजे, साईज वाढली पाहिजे, बरोबर, पाना कमी झाला पाहिजे. ओके, चालतंय. तर आपण 40-45 दिवसांनी पुन्हा भेटू. नमस्कार. नमस्कार. याच्यामध्ये वांग्याच्या पिकाला पण ते वापरणार आहेत. साधारण वांग्याचं झाड साधारण 1 इंचभर आहे. अशा पद्धतीत वांगे आहेत. सर वांगे किती गुंठे आहेत? 10 गुंठे वांगे. 10 गुंठे. लागवड करून किती दिवस झाले सर? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. 1.5 महिने अजून काहीच नाही, त्याला फुल नाही. चला आपण एक 40-45 दिवसांनी वांग आणि ऊस याच्यामध्ये जो काय बदल होणार आहे तो आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी बाळासाहेब भडके, नेक्सस फाउंडर पाथडी आणि व्हिडिओ शूट करतात ते अमोल उदमले सर, नेक्सस फाउंडर पाथडी. आणि आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहेत. तर त्यांची ओळख करून घेऊया. सांगा नाव. नमस्कार, माझे नाव दिगंबर संभाजी वावरे, राहणार नेवासा, जिल्हा अहमदनगर. तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यांचे बंधू होते गणेश संभाजी वावरे. तर आज त्यांचे छोटे भाऊ उपलब्ध आहेत. तर आपण पाहूया त्यांच्या शेतात. त्यांना 1 फेब्रुवारी रोजी त्यांना आपण नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट दिले होते. तर त्यानंतर त्यांनी 1 महिन्याने वापरले जवळजवळ. साधारण किती तारखेला वापरली? ते 3 मार्चला वापरले होते. 3 मार्चला. आज किती तारीख आहे? 20 एप्रिल. म्हणजे जवळपास 1.5 महिना झालेला आहे प्रोडक्ट वापरून. तर त्यावेळेस काय परिस्थिती होती पिकाची? एक कॉम्बर ऊस होता, फुटवा कमी होता, बरोबर. तर आता दाखवा बरं एकदा किती फुटे आली. फुटे मोजून दाखवायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 फुटवे आहेत. हां, सरासरी 17 ते 18 फुटवे आहेत. अजून काही कोंब निघू राहिले. तर एकंदरीत तुम्हाला काय बदल वाटतं असं पिकामध्ये? काही नाही, पिकात चांगलं वाटलं आम्हाला. पिकं फुटवा चांगला वाटला, वाढ चांगली वाटली. हां. आणि जमीनमध्ये काही बदल वाटलाय? जमीन भुसभुशीत वगैरे असं काही? अजून त्याची आपण मेहनत नाही केली, पण पहिल्यापेक्षा बरं वाटलं आम्हाला पीक. हां. आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू शकता? हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे किंवा नाही? वापरायला पाहिजे. म्हणजे पहिल्यापेक्षा आम्हाला रिझल्ट चांगला वाढ चांगली झाली ना वाटती. फुटवे आणि वाढ चांगली वाटली आम्हाला. आणि तुम्ही आतापर्यंत कोणतं रासायनिक खत वगैरे काय वापरलं? आजपर्यंत नाही वापरलं काही. बेन्सल डोप पहिला एकच फक्त सुपर फॉस्फेट, त्याच्यावर काही नाही. कुठलाही रासायनिक खत नाही वापरलं? नाही. काळखी वगैरे चांगली वाटली. चांगली. प्लॉट बघू शकतो आपण. ग्रीनरी साधारण 1.5 महिन्यामध्ये 1 कॉम्बावरचा ऊस. जवळपास आता हाईट सुद्धा जवळजवळ हाईट बघू शकतो आपण. कमरापर्यंत आहे सरासरी. कमराच्या वर आहे. हां, 1 महिन्यामध्ये फुटवे कमराच्या वर हाईट गेलेली आहे. फुटवे पण 16-17 फुटवे झालेले आहेत. इथं पण फुटवे पाहू शकतो आपण. एका झाडाचे जर म्हटलं ना, 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. 23 फुटवे 23 म्हणजे सर्रास 18 ते कमीत कमी 17-18 पर्यंत आहे. फुटवे आहेत आणि जास्तीत जास्त 23-24 फुटव्यापर्यंत ऊस गेलेला आहे. तर रिझल्ट नेक्सस जे प्रोडक्ट वापरल्यानंतर कसा चांगला वाटला तुम्हाला? तर इतर पिकाला आपण पुन्हा वापरतात हो, आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला सांगू शकता? त्यांनी वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. जैविकमुळे आपली एक तर जमीन चांगली बनती, सुपीक बनती आणि पिकाची वाढ लवकर वाढ आणि होती. काळोखी चांगली आहे. हां, काळोखी चांगली होती. आणि रासायनिक खतामध्ये बचत होती. हां, आता इथून पुढे आपल्याला परत एक 3 वेळा तरी ऊसाच्या पिकाला द्यायला पाहिजे. हां 2.5-3 महिन्यांनी एक एकरचं जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करायची. म्हणजे आपल्याला दरवर्षीच्या ॲव्हरेजपेक्षा 40-50% ॲव्हरेज वाढून मिळेल. बरोबर. तर आपण एकदा ऊसाची वापरलं, साईज, परत कांड्या वापरू. वगैरे चांगली जाडी वाढेल, उंची वाढेल. चालतंय. ओके, धन्यवाद.